श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ। चला, आज मी आम्ही शेतामध्ये कोणते पिकं करतो टप्प्याटप्प्याने ते तुम्हाला सांगते। आता माझ्या मागे आहे ही सीताफळाचे झाडं। हे सीताफळाचा बाग आहे ना, हे आमचं फिक्स भांडवल आहे आणि हे जे मोकळं रान आहे ना, हे खेळतं भांडवल आहे। जून मध्ये पाऊस पडला ना, त्यावेळेस आहे ना सरासरी ना मूग पेरून देतो आणि हे वावर आहे ना मोकळं ठेवलं होतं, कारण की याच्यात दाखल लावायची होती, म्हणजेच आष्टर। तर याच्याकरता आहे ना मुगाची पेरणी झाली आणि लगेच आम्ही रोप पण टाकलं होतं। मग हे वावर 1.5 महिना मोकळं ठेवूस तर आम्ही याच्यामध्ये कोथिंबीर केली होती, कारण की मुगाचं पीक 2 ते 2.5 महिन्याचं राहतं। 2 महिने खायला प्यायला तर लागणार आहे ना, त्याच्यामुळे आहे ना हे वावर आम्ही ना कोथिंबीर केली होती आणि 1.5 महिन्याने रोप लावायला आलं। 1.5 महिन्यात कोथिंबीर पण निघली आणि ह्या वावरामध्ये ना आम्ही लगेच आहे ना डाखळीची लागवड केली। याच्या डाखळीची लागवड केली त्यानंतरून 2 महिन्याने 2.5 महिन्याने मूग निघणार होता। लगेच याच वावरात आहे ना इथं आहे ना थोड्या 2 साऱ्याचं आहे ना रोप आम्ही परत टाकून ठेवलं, जेणेकरून मूग निघला ना, मुगाच्या वावरामध्ये ना आपल्याला परत डाखळ लावणं होईल। ह्याच वावरामध्ये आहे ना मूग केला होता आणि खाल्ल्या वावरात आहे ना ह्या वावराकरता आहे ना बी टाकून ठेवलं होतं, जेणेकरून आहे ना आपल्याला मुगाचं वावर नीट झालं ना तर दुसऱ्या टप्प्यात आहे ना आष्टर लावता येईल। आता हे जे खाल्लं मोकळं रान दिसत आहे ना, ह्या टप्प्यात आहे ना पहिल्यांदा आष्टर लावला होता। याच्यातला आष्टर आहे ना नवरात्रामध्ये चालू झाला। 2 महिने फुलं निघायला चालू झाले होते, नवरात्र आणि दिवाळी। आता हा टप्प्यातला आहे ना 2 नंबरचा होता, जेणेकरून खाल्ल्यातले फुलं संपले की ह्या वावरातले आहेत ना फुलं लगेच चालू व्हावा। आणि आता चालू आहे मार्गशीर्ष, जवळजवळ याच्यातले फुलं चालू होऊन महिना झालेला आहे आणि अशा प्रकारे आहे ना आपलं फुल आहे। आपले हे दोन्ही प्लॉट आहेत ना संगत लागवड झाली होती आणि दोन्ही प्लॉट आहेत ना आता संगत संपणार आहेत। हे दोन्ही प्लॉट संपायच्या आत आहे ना आपण लगेच झेंडूची लागवड केलेली आहे। ह्या प्लॉटमध्ये आहे ना आपण पाऊस पडला ना त्यावेळेस मूग केला होता। मुगानंतरून आहे ना करडई केली होती। करडई दसऱ्याला याच्यातली करडई निघाली होती आणि करडई नंतर आहे ना आपण दिवाळीच्या वेळेस आहे ना 2 दिवस आधी आहे ना याच्यामध्ये आहे ना झेंडूची लागवड केलेली आहे, जेणेकरून आहेत ना आपले जे आता दोन्ही प्लॉट आहेत ना मार्गशीर्षमध्ये आहेत ना डाखळीचे संपणार आहेत, त्याच्यामुळे आहेत ना ही फुलं आहेत ना चालू होते। ह्या हिशोबाने आहेत ना झेंडूची लागवड केलेली आहे। त्याचबरोबर आहे ना आता आपलं आहे ना हे वालं रान पण मोकळं झालेलं आहे। याच्यात पहिल्यांदा आहे ना आपण कोथिंबीर केली होती, डाखळीचं रोप तयार होऊस तर, आणि कोथिंबीर नंतरून डाखळ केली आणि आता मोकळं झालेलं आहे। दिवाळीच्या वेळी जर हे रान मोकळं झालं असतं ना, याच्यात आपण हमखास गहू केला असता। गव्हाला आहेत ना 3 महिने तरी पाणी भरपूर लागतं, त्याच्यामुळे ना याच्यात हरभरा करायचं नियोजन चालू आहे। आष्टरचे फुलं ठेवलेले आहेत। हे फुलं जेव्हापासून फुललेत ना तेव्हापासून एकदा सुद्धा याचा तोडा नाही केलेला, कारण की आपल्याला आहे ना वर्षभर बी लागतं आणि हे बी आहे ना ह्या फुलांपासूनच धरलं जातं। जेणेकरून आहे ना क्वालिटीचं जर फुल आपण ठेवलं तर क्वालिटीचंच बी तयार होतं आणि आपल्या फुलाला आहे ना मार्केटमध्ये चांगली मागणी, कारण की जर फुल विकण्याकरता नेलं ना ते 1 नंबर क्वालिटीनेच विकलं जातं। त्याचं कारण हेच आहे की आपण पहिल्यापासून आहे ना ज्या फुललं ना तेव्हापासून फुल तोडत नाही आणि सगळ्यात मोठं जे फुल राहतं ना तेच फुल बियाण्याकरता धरतो। शेतीबरोबरच आहे ना आपण जोडधंदा कोंबडी पालन पण चालू केलेलं आहे ह्या वर्षी। घरी खाण्यापुरते अंडे पण निघतात आणि हे सीताफळ जे असे वेस्टेज जातात ना ते कोंबड्यांकरता खाणं पण होतं आणि बागामध्ये भरपूर गवत होतं, मग त्याच्यावर पण कोंबड्या चरणं होतं, जेणेकरून आहे ना मेंटेनन्स कमी होतो, खाद्य कमी लागतं। हेच आपलं इथून पुढचं नियोजन आहे की कोंबड्या वाढवायच्यात। शेतीचं आहे ना असंच वर्षभराचं आहे ना रुटीन चालू आहे, कारण की ना एक पीक जर केलं तुम्ही तर रोप टाकणं असन, आता हे झेंडूचे रोपं मागवणे हे महिनाभर आधीच बुकिंग करावं लागतात। मग जेणेकरून आहे ना आपल्या वावरात जे कोणतं पीक आहे 2 महिन्यांनी निघणार आहे ना, तर 15 दिवस महिनाभर आधीच रुटीन ठेवावं लागतं की आपल्याला काय करायचं आहे काय नाही, त्यानुसार नियोजन करावं लागतं। हे आमचं असंच वर्षभराचं रुटीन आहे। आणि जे मागं सीताफळाचं रुटीन आहे ना ते आम्हाला आहे ना फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवलेलं आहे, ते आम्हाला आहे ना फिक्समध्येच काढावं लागतं आहे का काय माहिती, त्याच्याकरता सध्या काय एवढं लक्ष नाही दिलेलं। फक्त खर्च करतोय आणि माल पिकवतोय त्याच्या आशावर आहे। की तुम्हाला जर माझे असे शेतीचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील आणि माझी जर्नी पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ। जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट पण करत जा। श्री स्वामी समर्थ।